वार्ता संपादक सर्वसिंग चव्हाण. प्रथमतः मी संगमवाडी या परिसरात आलेलो आहे. आमच्यासोबत आहे लहुजी शासन ग्रुपचे खंबीर नेतृत्व जे घडवणारे आहेत. तर एकमत समाजाला यांचे जे विचार घेऊन आलेले आहेत, तर आपण जाणून घेऊया नेमकं काय आहे तर काय नाही. सविस्तर आपल्यासोबत आहे लहुजी शासन ग्रुपचे सनी डाडर. काय बोलणार आहे आपण? सर्वांना क्रांतिकारक जय लहुजी. पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने या ठिकाणी मी प्रभाग क्रमांक 7 मध्ये ज्या ठिकाणी SC आरक्षण आहे, अनुसूचित जाती जमाती नुसार जे आरक्षण पडलं आहे त्या अनुषंगाने जे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत, महिला वर्ग असेल पुरुष गट असेल, त्या सर्वांना लहुजी शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो. तसेच प्रत्येकाने काही ना काही त्यांच्या पातळीवर कार्य केलेले आहे. समाजासाठी, देशासाठी, नागरिकांसाठी विविध पक्षांच्या माध्यमातून प्रत्येकजण काही ना काही काम करत आहे, झटत आहे. त्यामुळं समाजाने विचार करून पक्ष न पाहता त्याच्या कामाची पद्धत आणि एक माणूस म्हणून त्याच्याकडे पाहावं आणि एकमत मातंग समाजाला द्यावं. कारण अनेक वर्षापासून मातंग समाज हा प्रत्येक बाबीपासून, प्रत्येक घटकापासून वंचित राहत आलेला आहे. आता कुठंतरी मातंग समाजाची दिशा ही योग्य पद्धतीने चालू आहे. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीने जे या ठिकाणी मातंग समाजाला डावलण्याचा काही ठिकाणी प्रयत्न केला आहे, तर त्यांनी स्वतःचाच दोंडा स्वतःच्या पायावर मारून घेतला आहे. कारण ज्या ठिकाणी म्हणजे 26 प्रभागामध्ये SC आरक्षण असताना देखील खोटे डॉक्युमेंट बनवून ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला त्या ठिकाणी देखील मातंग समाज वंचित राहिलेला आहे. मग अशा अनेक ठिकाणी काही ना काही समाजावरती जो प्रत्येक वेळी अन्याय होतो इथं कुठंतरी थांबला पाहिजे. म्हणून समाजाने काळजीपूर्वक विचार करावा की ज्या ठिकाणी आपला मातंग समाजाचा उमेदवार आहे त्याला खरंच एकमत मातंग समाजासाठी द्यावं आणि त्याला प्रचंड असं बहुमताने विजयी करावं. एवढंच या ठिकाणी मी सांगतो. आणि प्रभाग क्रमांक 7 मध्ये जे उमेदवार आहेत मातंग समाजाचे त्या सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि लहुजी शासन ग्रुप सकल मातंग समाजाचा राज्य समन्वयक या नात्यानं मी आपल्याला जाहीर पाठिंबा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लहुजी.